पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोबाईलवर बोलत असलेल्या दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे एका ट्रक चालकावर गंभीर संकट ओढवले। रस्ता पायी ओलांडत असताना दुचाकीची धडक बसून खाली पडलेल्या चालकाच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा पाय चिरडला गेला। या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धनाजी विठ्ठल थोरबोले वय 45 असे जखमीचे नाव आहे। या प्रकरणी त्यांचा मुलगा रोहन धनाजी बारबोले राहणार लोणी काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार आणि पांढऱ्या रंगाच्या किया कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। धनाजी थोरबोले हे कुंजरवाडी येथील हटकेश्वर कंपनीत गेल्या 4 वर्षांपासून ट्रक चालक म्हणून कार्यरत आहेत। 19 जून रोजी रात्री 11:15च्या सुमारास ते कामावरून घरी परतत असताना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपासमोर पायी रस्ता ओलांडत होते। त्याचवेळी मोबाईलवर बोलत असलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली। धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले। त्याचवेळी मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावले, मात्र त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या किया कारने समोरील वाहनाला जोराची धडक दिली। त्यामुळे पुढील वाहन थोरबोले यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आणि डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे। सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।